आता जर आपण सोसायटीकडे गेलो की आता आपल्याला 25 कोटीचा प्रकल्प आहे, 5% जमा करायचे आहेत म्हणजे किती झाले, जवळजवळ 1.25 कोटी रुपये. तर 1.25 कोटी रुपये डिवायडेड बाय एवढे सभासद, प्रत्येकाला 15 लाख रुपये काढायचे. काढतील का? प्रकल्प गुंडाळून ठेवून देतील. बरोबर आहे. पण जर आपण सभासदांकडे गेलो की तुम्हाला 40% क्षेत्र फ्री आणि ज्याला एखादी खोली एक्स्ट्रा घ्यायची आहे, इकडे बाजारभाव चाललाय 10,000 रुपये, पण सभासदांसाठी 6,000 रुपयात आम्ही उपलब्ध करून देतोय. पैसे जमा होतील की नाही? आणि प्रत्येकाला वाटतं की नाही की माझं 1 बेडचं 3 बेड व्हावं म्हणून. 2 बेड तर मिळत आहे, पण एखादा 1 बेड अजून. आमचं एक चारकोप राकेश म्हणून सोसायटी आहे, बँकेने 10 कोटीचं कर्ज दिलंय. 1 बेडचा फ्लॅट होता 440 फुटाचा, त्यांना 50% एक्स्ट्रा एरिया मिळाला साईड डेव्हलपमेंटमध्ये. 660 फूट झाले, पण 660 फूट 2 बेडमध्ये पण येत नाही, 3 बेडमध्ये पण येत नाही. 2 बेडमध्ये मोठा फ्लॅट होतो. मग सगळ्यांनी 100 फूट विकत घेतले. चारकोपला आमचा दर आहे 22,000चा, तिकडे आम्ही 14,000 आणि 15,000 त्यांना दर दिले. आणि सगळ्यांनी 150 फूट घेतले आणि सगळ्यांचे डायरेक्ट 700-750 फूट झाले. 1 बेड मधून डायरेक्ट 3 बेड मध्ये गेले. हा त्याच्यातला एक इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट झालाय आणि हे तुम्ही राबवू शकता.